पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। बेळगाव जिल्ह्यातील मूळ आपल्या सदलगा शहराची कन्या आता ऑलिम्पिकच्या विश्व नकाशावर। रचना राहुल धोपेश्वर, पूर्वाश्रमीच्या विदुला विजय जोशी यांची डीप ऑलिम्पिक भारतीय जुडो संघाच्या कोच म्हणून निवड। सदलगा, इचलकरंजी आणि कोल्हापूरच्या मातीतून घडलेली आणि आता पुण्यात जुडो खेळाडूंना घडवणारी रचना राहुल धोपेश्वर या भारतीय जुडो संघाच्या अधिकृत ऑलिम्पिक प्रशिक्षिका म्हणून निवडल्या जात आहेत। त्यांची ही निवड केवळ वैयक्तिक यश नाही, तर बेळगाव जिल्ह्याच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण आहे। रचना राहुल धोपेश्वर या स्वतः आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते असून अलीकडेच त्यांना महाराष्ट्र शासनाकडून प्रतिष्ठित जिजामाता पुरस्कार प्राप्त झाला आहे। त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून पुण्यातील सह्याद्री जुडो अकॅडमीतून दृष्टिहीन, श्रवण बधिर आणि सामान्य खेळाडूंना निःशुल्क प्रशिक्षण देऊन भारतासाठी अनेक विजेते घडवले आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच अकॅडमीतील 2 श्रवणबधिर खेळाडू ओंकार मोकाशी आणि वैष्णवी मोरे हे दोघेही आता टोकियो डेफ ऑलिम्पिक 2025 साठी निवडले गेले आहेत। 2025च्या डेफ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 15 नोव्हेंबर 25 पासून 25 नोव्हेंबर 25 पर्यंत टोकियो, जपान येथे आयोजित होणार आहेत। भारताचे 5 मुलींचे आणि 4 मुलांचे एक मजबूत संघ तयार करण्यात आला असून भारतीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पटियाला येथे कठोर प्रशिक्षण दिले जात आहे। हे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी विजय मिळवण्यासाठी सज्ज आहेत। सदलगासारख्या लहानशा शहरातून निघालेली ही रचना राहुल धोपेश्वर आता जागतिक रंगमंचावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहे। हा प्रवास केवळ तिचा एकटीचा नसून तिच्या सदलगा, इचलकरंजी, कोल्हापूर या मातीतल्या संस्काराचा विजय आहे। आई-वडिलांचे आशीर्वाद आणि पती राहुल यांची साथ गेल्या अनेक वर्षाच्या तिच्या मेहनतीला आज फळ आले आहे। रचना राहुल धोपेश्वर या भारतीय जुडो संघ प्रशिक्षिका रचना धोपेश्वर यांची ही यशोगाथा हे दाखवते की लहान शहरातूनही मोठं स्वप्न साकार करता येतं, जागतिक पातळीवर नावलौकिक करता येतं। जर त्यामागे त्याग, समर्पण, मेहनत आणि देशप्रेम असेल तर आज सदलगा आणि इचलकरंजीची ही कन्या जगाच्या क्रीडा नकाशावर भारताचा तिरंगा उंचावते आहे। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।